Hi everyone, I am Professor M.S. Tamboli. I welcome you all to my YouTube channel. मित्रांनो, आपण पहिल्या दोन भागामध्ये प्रेझेंट टेन्स व पास्ट टेन्स संबंधी विस्तृतपणे माहिती पाहिली. आजच्या या भागामध्ये आपण फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ, त्याचे प्रकार, वापर व एक्झाम्पल्स हे पाहणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट. मित्रांनो, जर आपणास ही टेन्सेस अवगत असतील तर आपले इंग्लिश कम्युनिकेशन अत्यंत इझी आणि इफेक्टिव्ह होणार यात शंका नाही. फ्युचर टेन्सचे प्रकार व एक्झाम्पल पाहण्या अगोदर आपण या काळाकरिता सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट म्हणजेच कर्ता व क्रियापद यामधील समन्वय कशा प्रकारे असतो ते पाहूया. फ्युचर टेन्समध्ये सहाय्यकारी क्रियापद म्हणून शल आणि विल हे दोन सहाय्यकारी क्रियापद वापरले जातात. आय, वी या सर्वनामांच्या पुढे शल व इतर सर्व सर्वनामांच्या पुढे विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरण्यात येते. परंतु अलीकडच्या काळात या सर्व सर्वनामांच्या पुढे विल हे सहाय्यकारी क्रियापद कॉमनली वापरण्यात येत आहे. बहुतांश वेळेस या सहाय्यकारी क्रियापदाचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजेच आयल, यू विल, शी विल, दे विल अशा प्रकारे वापरण्यात येते. तसेच या सहाय्यकारी क्रियापदाचे निगेटिव्ह म्हणजे शल नॉट आणि विल नॉट याचे निगेटिव्ह म्हणून शांट आणि वोंट अशा प्रकारे वापर करण्यात येतो. एक्झाम्पल्स या ठिकाणी शी ओन्ट, स्टुडंट्स ओन्ट, आय शांट, आय विल मीट यू टुमॉरो, शी ओन्ट कम हिअर. त्यानंतर फ्युचर टेन्स अँड इट्स फॉर्म्स जे त्याचे प्रकार कोणकोणते ते पाहूयात. सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ, त्यानंतर फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स अपूर्ण भविष्यकाळ, फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ, देन फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ. यामधील जो प्रथम काळ आहे सिंपल फ्युचर टेन्स त्याचा फॉर्म्युला आपण पाहूया. सब्जेक्ट जे करता प्लस शल विल सहाय्यकारी क्रियापद म्हणून प्लस V1 म्हणजे मुख्य क्रियापदाचे मूळ रूप आणि काही एक्झाम्पल्स. आय शॅल विजिट हिज हाऊस नेक्स्ट वीक, वी शॅल थिंक ओव्हर द आयडिया, द मीटिंग विल बिगिन ॲट 11 AM टुमॉरो. यानंतर शी विल अराईव्ह टुनाईट बाय द ट्रेन. या काळाचे वापर कशा प्रकारे होतात ते आपण पाहूया. जर एखादी घटना किंवा कृती भविष्यकाळात घडणे अपेक्षित आहे हे दाखवायचे असल्यास हा काळ वापरला जातो. एक्झाम्पल, द गेस्ट विल अराईव्ह टुमॉरो. तसेच एखाद्या घटनेची भविष्यवाणी करण्याकरता या काळाचा वापर होतो. एक्झाम्पल, इट विल रेन टुमॉरो. शॅल विल या सहाय्यकारी क्रियापदाच्या ऐवजी गोइंग टू ही रचना वापरून भविष्यकालीन योजना दर्शविता येते. एक्झाम्पल पाहूया. आय एम गोइंग टू बाय अ न्यू बाईक नेक्स्ट मंथ. आर यू गोइंग टू मीट हिम टुमॉरो. गोइंग टू या रचनेच्या ऐवजी अपूर्ण वर्तमान काळ वापरून देखील भविष्यातील वेळ दर्शवता येते. एक्झाम्पल, शी इज परफॉर्मिंग इन द शो नेक्स्ट वीक. त्याचबरोबर सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ वापरून देखील भविष्यातील वेळ दर्शवता येते. एक्झाम्पल, द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका डोनाल्ड ट्रम्प विजिट्स इंडिया नेक्स्ट मंथ. यानंतर याची काही एक्झरसाइजेस आपण पाहूया. इंटू ब्रॅकेट आपल्याला क्रियापद दिलेलं आहे ॲड्रेस. द प्राईम मिनिस्टर विल ॲड्रेस द नेशन टुमॉरो. त्यानंतर मीट हे क्रियापद आहे ब्रॅकेटमध्ये. ही विल मीट मी सून रिगार्डिंग हिज प्रॉब्लेम. यानंतर ब्रॅकेटमध्ये गो हे क्रियापद आहे, याचे गोइंग टू फॉर्म करून आपण हे वाक्य पाहूया. आय एम गोइंग टू बुक 2 tickets ऑफ दॅट मूवी. यानंतर मीट हे क्रियापद आहे आणि याचे निगेटिव्ह फॉर्म आपण पाहूया. आय एम क्वाईट बिझी.
आय वोंट मीट यू टुडे. यानंतर टेक हे क्रियापद आहे आणि याचं आपण प्रोग्रेसिव्ह टेन्समधील फॉर्म कशा प्रकारे होतं ते पाहूया. शी इज टेकिंग द इंग्लिश लेसन्स फ्रॉम टुमॉरो. यानंतर होल्ड हे क्रियापद आहे व सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ हे या ठिकाणी तो फॉर्म वापरून आपण भविष्यातील वेळ दाखवू शकतो. द व्हाईस चान्सलर होल्ड्स द मीटिंग ऑफ ऑल द इन्स्टिट्यूशन्स ॲट 10 AM टुमॉरो. यापुढील जो काळ आहे तो फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स आणि याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट करता प्लस विल बी प्लस V1 म्हणजे क्रियापदाचे मूळ रूप प्लस ING आणि एक्झाम्पल्स आहेत. वी विल बी सेलिब्रेटिंग आवर विक्ट्री इन द फायनल मॅच ऑफ द वर्ल्ड कप. देन यू विल बी एन्जॉयिंग युअर जर्नी टू युरोप. देन आय डोंट थिंक ही विल बी अरायव्हिंग टुमॉरो बाय द सेम प्लेन. या काळाचा वापर कशा प्रकारे होतो ते पाहूया आपण. जर एखादी कृती किंवा घटना भविष्यकाळात चालू राहील हे दर्शवायचे असल्यास हा काळ वापरला जातो. एक्झाम्पल विल बी टॉकिंग टू ईच अदर ॲट 11 AM टुमॉरो. यानंतर दे विल बी सेलिब्रेटिंग देअर फेस्टिवल विथ अ ग्रेट जॉय. आणि काही एक्झरसाइजेस आपण पाहूया. स्लीप हे क्रियापद ब्रॅकेटमध्ये आहे आणि याचं जे फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स मधील फॉर्म आहे तो होईल विल बी स्लीपिंग. एक्झाम्पल आय वोंट कॉल यू आफ्टर 10 PM. आय नो दॅट यू विल बी स्लीपिंग बाय दॅट टाइम. और क्लॅप हे क्रियापद त्या ठिकाणी आहे ब्रॅकेटमध्ये. वी ऑल इंडियन्स विल बी क्लॅपिंग फ्रॉम आवर बाल्कनी टुमॉरो इन रिस्पेक्ट ऑफ ऑल हेल्थ केअर वर्कर्स. या पुढील वाक्य गो इमिजिएटली ब्रॅकेटमध्ये वेट हे क्रियापद आहे. शी विल बी वेटिंग देअर फॉर यू. देन पे हे क्रियापद आहे ब्रॅकेटमध्ये. दे विल बी पेईंग द प्राइस फॉर देअर मिसडीड्स. या पुढील जो काळ आहे तो म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ आणि याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस शॅल हॅव और विल हॅव प्लस पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप. आणि एक्झाम्पल्स पाहूया आपण. आय शॅल हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क बाय 5 PM टुमॉरो. दे विल हॅव रीच देअर होम बाय टुनाईट. देन बाय द टाइम यू गो देअर ही विल हॅव केप्ट रेडी. या काळाचा वापर कशा प्रकारे होतो ते पाहूया आपण. जर एखादी कृती भविष्यात विशिष्ट वेळेस पूर्ण झालेली असेल हे दर्शवायचे असल्यास हा काळ वापरता येतो. एक्झाम्पल दे विल हॅव फिनिश देअर होमवर्क. तसेच जर बी ही कृती ए या कृतीच्या अगोदर घडणार असे दाखवायचे असल्यास हा काळ वापरण्यात येतो. एक्झाम्पल बाय 8 o'clock आय विल हॅव फिनिश माय डिनर. या ठिकाणी जे आय विल हॅव फिनिश माय डिनर ही कृती आहे ती त्या बाय 8 o'clock या अगोदर घडणार असल्यामुळे फ्युचर परफेक्ट टेन्स याचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. काही एक्झरसाइजेस आपण पाहूया. बाय दॅट टाइम द चिल्ड्रन ब्रॅकेटमध्ये रीच हे क्रियापद आहे. याचं फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये विल हॅव रीच अशा प्रकारे होईल. बाय दॅट टाइम द चिल्ड्रन विल हॅव रीच द होम. Then disappear. The people will have disappeared from there before the policemen arrive. Then finish. Our examination will have finished by the next Saturday. Then do हे क्रियापद आहे. I am confident that she will have done her work by the next week. यापुढील जो काळ आहे तो फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजेच पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ आणि याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट करता प्लस विल हॅव बीन सहाय्यकारी क्रियापद म्हणून प्लस V1
क्रियापदाचे मूळ रूप प्लस आय एन जी. एक्झाम्पल, आय विल हॅव बीन स्टडिंग फॉर द नेक्स्ट 4 years. They will have been attending the conference. Then he will have been playing in Indian cricket team. यानंतर याचा वापर कशा प्रकारे होतो ते पाहूया. जर एखादी कृती भविष्यकाळात विशिष्ट वेळेस सुरुवात होऊन विशिष्ट वेळेपर्यंत सुरू राहील हे दर्शवायचे असल्यास हा काळ वापरला जातो. एक्झाम्पल, वी विल हॅव बीन एन्जॉईंग टुमॉरोज मूवी. हा काळ फारसा कॉमनली वापरला जात नाही. अत्यंत दुर्मिळपणे या काळाचा वापर होतो. या काळाची काही एक्झरसाइजेस आपण पाहूया. ब्रॅकेटमध्ये वॉच हे क्रियापद दिलेले आहे. आय विल हॅव बीन वॉचिंग युअर इंटरव्ह्यू ऑन टेलिव्हिजन ॲट दिस टाइम टुमॉरो. देन एन्जॉय हे क्रियापद दिलेलं आहे. विल हॅव बीन एन्जॉईंग आवर वेकेशन्स इन दुबई नेक्स्ट मंथ. त्यानंतर व्ह्यू हे क्रियापद दिलेलं आहे. दे विल हॅव बीन व्ह्यूइंग द लाईव्ह टेलिकास्ट ऑफ दॅट प्रोग्राम. यानंतर कम्पीट हे क्रियापद दिलेलं आहे. ही विल हॅव बीन कॉम्पिटिंग हिज रायवल इन द रेसलिंग फील्ड. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण फ्युचर टेन्स त्याचे प्रकार व एक्झरसाइज या भागामध्ये पाहिलेले आहे. सो फ्रेंड्स, थँक यू व्हेरी मच फॉर बीइंग विथ मी. आय होप you enjoyed this part. Please don't forget to press like and subscribe icons below this YouTube video, and see you in the next part of this grammar series. So thank you very much.